बघून तोंडाला पाणी सुटतंय ना, झणझणीत चमचमीत अशी भाजी बघून. उन्हाळ्यात जेवायची इच्छा होत नाही, त्यात या भाज्या कमी मिळतात. मग काय करायचं? तर आज मी इथे झणझणीत अशी टोमॅटो शेवभाजी बनवते. बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि खाताना पण एक भाकरी नक्कीच जास्ती खाल. बनवायला पण एकदम सोपी आहे बरं का. 2 टोमॅटो घेतले लाल छान पिकलेले. हे मोठे-मोठे कापून घेतेय मी आणि एका बाजूला 2 कांदे एकदम बारीक असे मी इथे आधीच कापून घेतलेत. टोमॅटोची प्युरी बनवून घेतेय मी. ही इथे बनवून घेतली आहे मिक्सरला. आता कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. चमचमीत झणझणीत भाजी बनवते. थोडंसं चडतं तेल घातलंय. तुम्हाला नसेल आवडत तर थोडंसं कमी घालू शकता. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली मी आणि थोडेसे जिरे देखील घातले. यामध्ये कापून घेतलेला कांदा घालायचा. कांदा यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा हलकासा रंग बदलला पाहिजे. आता यामध्ये मी घालते आलं लसूण पेस्ट. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून ती देखील परतून घेतली. आता जी आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेतली ती सगळी घातली. हे आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. टोमॅटो असाच आपण परतून घेतला तर त्यातलं जे पाणी आहे ते अंगावरती उडतं. मग काय करायचं, झाकण ठेवायचं, लो हीट करायची आणि अधूनमधून हे परतून घ्यायचं. परत झाकण ठेवायचं आणि हे टोमॅटो प्युरी चांगली शिजवून घ्यायची तेल सुटेपर्यंत. 5 ते 7 मिनिटे मी हे सतत झाकण काढून परतून घेतलं. परत झाकण ठेवून अजून हे तेल सुटेपर्यंत मी हे शिजवून घेतेय. इथे बघा टोमॅटोला चांगलं तेल सुटलंय. आता हे व्यवस्थित भाजलंय. त्यातलं पाणी आता पूर्ण निघून गेलंय आणि टोमॅटो हा व्यवस्थित असा भाजला गेलाय. यामध्ये घालायचा आहे हा आता आपला अक्षदाच रेसिपीचा कांदा लसूण मसाला. हा मसाला घातला की इतर काही घालण्याची गरज नाही आहे. त्यामुळे सगळ्या भाज्यांमध्ये मी हाच मसाला वापरते. तुम्हाला पण पाहिजे असेल तर इथं जो WhatsApp नंबर दिला आहे त्यावरती WhatsApp करून तुम्ही तो तुमच्यासाठी पण मागवू शकता. हा 2 चमचे मसाला यामध्ये घालायचा आहे. आता हे मसाला घातल्यानंतर अजून चांगलं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. याला पण छान तेल सुटलं पाहिजे या मसाल्याला, म्हणजे त्या मसाल्याची चव छान उतरते. इथे बघा कसं मस्त दिसतंय. छान तेल सुटलंय. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. गार गरम कुठलंही पाणी वापरू शकता. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही थोडीशी सैलसर बनवते मी कारण नंतर शेव घातल्यानंतर हे अजून दाटसर होतं. चवीपुरतं मीठ घातलं. गॅस मोठा ठेवते मी याला उकळी येईपर्यंत. गॅस मोठा पूर्ण वेळ ठेवायचा नाही. याला उकळी फुटायला लागली की लगेच गॅस कमी करायचं. कारण काय होतं, गॅस मोठा ठेवला, पूर्ण उकळत राहिलं मोठ्या गॅसवरती, तर त्याच्यावरती जो आलेला तवंग आहे किंवा कट आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्यासाठी उकळलं की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती हे आपल्याला 7 ते 8 मिनिटे ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची किंवा पाहिजे तर तुम्ही झाकण ठेवू शकता किंवा असंच शिजवून घेऊ शकता. आपण इथे कांदा लसूण मसाला घातल्यामुळे धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला असं काहीच मी इथे वापरलं नाही आहे. फक्त ऑल इन वन असा हा कांदा लसूण मसाला इथे मी घातलेला आहे. हे सगळं व्यवस्थित 7-8 मिनिटे शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये शेव घालायची आहे. इथे माझ्याकडे ही टोमॅटो शेवच आहे, पण तुमच्याकडे जी कुठली शेव असेल, फक्त जाड शेव इथे वापरा. जी कुठली असेल ती तुम्ही इथे वापरू शकता. सगळं मिक्स करायचं आणि अजून एक 2 मिनिटे फक्त हे मी शिजवून घेते. अजिबात यामध्ये विरघळत नाही. जरी खूप वेळ जरी ठेवून तुम्ही खाल्लीत तरी याचा गाळ होत नाही. म्हणजे तुमची शेव कशी आहे त्यावरती बऱ्याचदा अवलंबून असतं. शेव जर लगेच विरघळत असेल तर फक्त जेवताना तुम्ही डायरेक्ट ती शेव घातली आणि खाल्लत तरी चालेल. म्हणजे ती शेव जर लवकर भिजत असेल तर. मस्त अशी शेवभाजी तयार झाली. इथे मी गरमागरम छान असे हे पराठे बनवून घेते. म्हणजे चपातीचीच कणिक आहे, फक्त चौकोनी बनवलेत. जबरदस्त अशी ही शेवभाजी बनवून तयार झाली आहे. शेवटी कोथिंबीर घालते आणि चव अप्रतिम अशी येते ह्या शेवभाजीची, टोमॅटो शेवभाजीची. कशी वाटली ही तुम्हाला टोमॅटो शेवभाजी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोंडाला चव नसेल तर ही एकदा बनवून बघा. 100% आवडणार तुम्हाला. ही टोमॅटो शेवभाजी तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण हा बेत जबरदस्त लागतो. चला तर मग परत भेटू एका मस्त आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.